फोटो ना नदी खालून फोटो येऊ शकतो आहे सर मला सांगा की तुम्ही आता दिव्यांगासाठी जे उत्पादनं वगैरे तयार केलेली आहेत त्याचं काय कसं तुम्ही आता नियोजन करताय काय नाही कसं? अनाम प्रेम ही आमची अहमदनगरची संस्था आहे. गेली 19 वर्ष काम करते आहे. स्नेहालय ही आमची मातृसंस्था आहे जी 35 वर्ष जुनी आहे. जिथे आमच्याकडे अंध अपंग स्त्रीलिंग मूकबधिर मुलांना शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसन रोजगार यासंबंधी आम्ही कार्य करतो. त्याचाच भाग म्हणून कौशल्य विकास अंतर्गत आमच्याकडे जे अंध अपंग स्त्रीलिंग मुलं आहेत त्यांच्याकडून आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट तयार करणे जसे की नॅपकिन बुकी तयार करणे हवाई चप्पल तयार करणे नंतर आमच्याकडे गिरची गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये आम्ही दुधापासून शुद्ध तूप तयार करतो. तसे अन्य प्रोडक्ट आमचे तयार होत आहेत जे आता पुढे काळामध्ये भर पडेल. त्याचा उद्देश हा आहे की आमच्या दिव्यांग मुलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा त्याला एक उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं आणि ते त्यांना एक चरितार्थ करण्याकरता हा सोपं जावं. अदरवाईज त्यांच्या अर्धा बिझनेस हा दूरचा गोष्ट असतो. आम्ही त्यांच्यामार्फतच ह्या चप्पल विकतो. आपल्या शहरामध्ये हा टोटली नवीन आहे. गेली 8 महिन्यापासून आम्ही आमची ब्रांच उघडली आहे आणि आमचा उद्देश हा आहे की या शहरामध्ये आमचे प्रोडक्ट वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आपलं स्टॉल लावून लोकांना माहिती करून द्यायची. अनाम प्रेमबद्दल माहिती करून द्यायची आणि आमचे हे प्रॉडक्टबद्दल माहिती दिली तर लोकांना ते आमच्याकडून विकत घेता येईल जेणेकरून आमच्या संस्कृतीला आमच्या अंधअपंग स्त्रीलिंग बालकांना त्याचा एक आर्थिक मदत होईल.